हे बघा दिंडी झाली आनंद. फायनली दिंडी झालेली आहे आणि सगळे बघा तिकडं गेलेले देखील आहेत पलीकडं आणि इकडं बघा घरचे बसलेत सगळे इकडं या टायमिंगले दमून आलेत सगळे बसले तिथं निवांत. हे बघा आता इकडं कसा जयघोष चाललाय बघा फक्त. बघा भक्त पुंडलिक मंदिर आणि तुम्हाला दर्शन बारी दाखवतो आजची दर्शन बारी. बघा इकडं लाईव्ह दर्शन दिसते लाईव्ह दर्शन स्क्रीन लावलेली आहे आणि दर्शन बारी बघायची का हे बघा. चोरी करण्याचा प्रयत्न करू नये. इथून अशी इकडून पार नदीच्या पलीकडच्या साईडनी दर्शन बारी अशी दर्शन बारी इकडं आणि इकडं गर्दी बघा. लाईव्ह दर्शन एकदा बघा स्क्रीनवरती माऊलीच्या इथलं लाईव्ह दर्शन. झालं दर्शन चला. कसा याचा त्याचा आनंद चालू आहे. कोणी फुगडी खेळतंय, कोणी टाळ वाजवतंय, कोणी नाचतंय. हीच तर खरी माझ्या वारकरी संप्रदायाची. एवढं ऊन आहे आणि एवढं उन्हात पण सगळे वारकरी एवढं मस्त एन्जॉय करतात ते. हां इंद्रायणी तीर तालुका पनवेल जिल्हा रायगड या महिला हरवलेल्या तुमचे नाव. पप्पांचे पाय दुखतात ते गुडघं दुखतात तरी चालत चालत आल्या तिथपर्यंत आणि इथून बी अजून चालत चालत फिरायची प्रदक्षिणा करायची बघा. चालायचंच त्यांना देवाची आवडचे पहिल्यापासून. पुढं वास्कर महाराजांच्या इथं जायचं वास्कर महाराजांच्या इथं जायचं ना मठात. आता इथं मठात जायचं वास्कर महाराजांचं मठ आहे तिकडं दर्शनाला येत असतो आम्ही. चला आता पहिलं तिकडं जाऊ आणि मग सातारकर महाराजांचं मठ आहे मग विठ्ठल बाबा आहेत गायनाथ गडावरचे त्यांच्या मठावरती पण जायचं आहे. चला बघा हा आहे वास्कर महाराजांचा मठ. हे मंदिर मालप्पा महाराज वास्कर यांचं मंदिर. दर्शन करूया पहिलं. विठ्ठल वास्कर महाराजांचं मठ आहे त्याच्यामध्ये समाधी आहे त्यांची. तेच बघतच राहावं असं दृश्य आहे का नाही बघा बरं. किती मस्त टाळ खेळतात ते सगळे. टाळांचा आवाज मृदुंगाचा आवाज कसं एक नंबर वाटतं.
कसे टाळ खेळतात एकच कसं आहे कॉर्डिनेशन मृदुंग टाळ त्याच्यावरती चाल त्यांची कसं आहे कॉर्डिनेशन बघा. आणि विशेष म्हणजे पायात काय नाही हा, खाली दगड आहेत हा ना त्याच्यात खेळतात. वास्कर महाराजांचं मठाचं दर्शन घेतलंय. आता सातारकर महाराजांच्या मंदिरात चाललोय, मठात चाललोय. सातारकर महाराज हे बघा इकडे इतर वेळी पार्किंग असते. आज कसं केलंय सगळं बघा मांडव वगैरे टाकून. आपल्याला इकडं जायचं दिस वे कारण सातारकर महाराजांचं मठ पलीकडच्या साईडला आहे आणि आईनं ते आजी गेल्यात पुढं त्यांना शोधायचे. एक मिनटं ते गेलेत पुढं त्यांना शोधायचे पुढं गेलेत काय माहिती आता. चलो बघा इतर वेळेस स्टँड असलेलं आता कशी दुकानं तेन लावलेत बघा. मी तर आलो इकडं पर मठावरती सातारकर महाराज मठ पण घरचे काही सापडले नाही हा ना. सद्गुरू दादा महाराज सातारकर समाधी मंदिर घरचे कुठं पोचले. बाबा महाराज सातारकर यांच्या हातूनच आईनं माळा घातलेली आहे आणि यांना पाहिलेलं आहे आपण, यांचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे. ह्या चुकून पुढंच गेल्या होत्या आल्यात. पहिले ते तिकडं वरच्या रूममध्ये इकडं बसलेले असायचे, आता ते वारले त्याच्यामुळं आता कोणच नाही तिकडं. दर्शनाला पण नाही गेलो वरती. आता इथलं झालं आहे, आता विठ्ठल बाबांच्या इथं जायचं आहे. आता कोण असतं तिथं? चैतन्य महाराज भगवती ताई हां त्यांची नातरुंड मुलगा त्यांची मुलगी आणि नातू त्यांचं आता तेच बघतात सगळ्यांना. हां हां ते आता आराम करतात ते त्याच्यामुळं आता त्यांच्याकडं दर्शन न घेता आता जाऊयात आपण विठ्ठल बाबांकडे. कारण तिकडून परत आपल्याला घरी बी जायचं आहे आणि ते जाताना जायचं बसनी हां ना. त्याच्यामुळं चल आता जाऊयात विठ्ठल बाबांकडे पटपट पटपट. आळंदीची यात्रा श्री क्षेत्र गैनाथगड संस्थान आळंदी देवाची वामन भाऊ प्रसन्न विठ्ठल बाबा महाराज बघा हे मठ आहे. इकडे एक आणि त्याच्यासमोरच इकडे एक आहे. बघा आता बाबा पुढे आहेत ना ते पहिलं बघायचं आणि मग तिथे जाऊन त्यांच्यासमोर जाऊन दर्शन घ्यायचं आहे. चालू आहे बाबांच्या मठामध्ये. आता बघू वर जायचं आहे. 3ऱ्या 4थ्या मजल्यावर राहत असतील बघू. एक 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 मजला चढत चाललं. मावशी कुठे वर आहे का कुठे? हां का इकडेच आहेत महाराज इथे. चल चला तुम्ही दोघं चालत आई पप्पा येतात चालत त्यांना चालायचं लय. हा टाळ मंदिरातून ते चिखलीचेच आहे. मस्तपैकी 1-1.5 तास आराम केला आता इथं विठ्ठल बाबांच्या संस्थेत. मस्तपैकी मागं बघा कसली भारी संस्था बांधली त्यांनी तिथं. आराम वगैरे केला. मावशी होती तिथं गप्पा मारल्या सगळं झालं आणि हे बघा आता निघायचं आहे. आता इथून चालत जायचं आहे बस स्टॉपपर्यंत. बस स्टॉप खूप लांब आहे, बस स्टॉप जवळ नाही आहे कारण रस्ता माहिती आहे लय लांबून बंद केलेला आहे. डुडुळगावापासून बंद केला आहे. तिथपर्यंत आता चालत जायचं आणि मग तिथून बस पकडायची आणि मग घरी. इथं खाली आलो होतो तर इथं हरिपाठाचा टाईम झाला आहे. हरिपाठ चालू झाला आता.
चला आपल्याला जायचं आहे आता घरी, त्याच्यामुळे आळंदीत म्हटलं हा टाइम हरिपाठाचा आहे, सगळीकडे हरिपाठ चालू असेल. जाता जाता ऐकवतो ना, जिथं सापडत तिथं तुम्हाला हरिपाठ ऐकवतो मी. चला जाऊया. बघा संस्थेच्या बाहेर आलोय, कशी गर्दी आहे. यात्रा आई आहे ना, गोदावरीताई मुंडेंची लय मोठी फॅन आहे. ते बघा जसं कळलं त्याला इथं भजन आहे, ती आली. घरी जायचं होतं, त्याला ते भजन ऐकायचंय, चालली ती भजनाला. घरी जायचं, पुढं टाकायला आता बस ऐकत भजन. बघा भजनाची आवड, त्यात गोदावरीताईंचं भजन म्हणलं किती आवड आहे त्याला. बघा मम्मी कुठे गेली, बघा कुठे जाऊन बसली. आगा गा गा. इकडं भजन चालू आहे. बघा गर्दी इकडं बी तेवढीच आहे. मारुतीचं मंदिर आहे मध्ये, इकडून पण तेवढेच भाविक येतात, ते जातात, इकडून पण तेवढेच भाविक येतात जातात. ते आता आपण इकडून जाऊ, जरा शॉर्टकट मारायचं आहे. आता लय पाय दुखायला लागल्या गाड्या, हा ना, चालून चालून सकाळपासून चालतोय, त्यामुळे लय पाय दुखायला लागले. चालत चालत आलो आहे मंदिरापाशी. श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर इथं. म्हणलं इकडूनच जाता येईल गाडीकडं, तर लईच गर्दी आहे. चला आलो आता स्टँडकडं, आणि बघा या दोघी चालल्यात. पप्पा पुढं चाललेत, पप्पा आम्हाला शोधतात आणि आम्ही मागे. त्यांना वाटतं आम्ही पुढंच आहे ना, शोधतात. चला चला उठाचा रोज घेतला, आता निघायचं. थांबलो होतो. चला आता बस स्टँडवरच आलो आहे. इथं बघा सगळ्या कशा बस लागलेल्या आहेत. देऊ बाहेरच्या गावावर येणारे एस टी आहेत. देऊ पुढे घ्या. चला आपण बी जाऊ देऊच्या गाडीनेच. चला 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 लय हळूहळू येतात राही. देऊ देऊ काय नाही माहिती काढत होतो, माहिती घेत होतो. गाडी जायचं आता.